हे आमचं बांबूचं शेत. 5 वर्ष यात बांबू घेतला होता. गेल्या वर्षी हा बांबू काढून टाकला. असं म्हणत होते लोक की बाबा बांबू एकदा काढल्यावर त्यात कोणतंच पीक येत नाही, कारण बांबूच्या शेतामध्ये बांबूची आग राहते. पण तरी यात आम्ही हळद घेण्याऐवजी यावर्षी सोयाबीन पेरलं. कल्पना अशी होती की सोयाबीन आलं नाही, पण चांगलं आलेलं आहे. त्याची पोझिशन चांगली आहे. सध्या सोयाबीन जे आहे ते फुलामध्ये आलेलं आहे. त्यांना कळ्यासुद्धा धरलेल्या आहेत. दाखवतो मी, थोडंसं झूम करतो. पहा, हे फुलं आहेत, अगदी बुडापासून आहेत. आणि कुठं कुठे याला मुसा धरल्या. मुसा त्या जे धरलं जाते कळी, त्याला मुसा म्हणतात. म्हणजे ग्रामीण भागात त्याला मुसा म्हणण्याची पद्धत आहे. ही 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 मूस आहे. ही जी दिसते ना, ही हिला मूस म्हणतात. मूस म्हणजे फूल बसलं, फुलाच्या ऐवजी ही शेंगाचा सुरुवातीचा भाग आहे तो, आणि तो मग पकला की शेंग तयार होते. तर पोझिशन चांगली आहे आणि तूरही चांगली आहे. ही तूर दिसते आपल्याला. यावर्षी ही अधिक उत्पन्न येणारी तूर पेरलेली आहे. म्हणजे हिच्यामध्ये पाणी वगैरे जर पुढे तिला पुरवठा झाला पद्धतशीर, तर यातून मग एका एकरा मागे 12 ते 15 क्विंटल एवढी तूर होऊ शकते. आणि ही चांगली गोष्ट आहे ना. एवढं जर उत्पन्न येणार असेल, आणि त्याचं कारण असं की तुरीला सध्या भाव चांगले आहेत. 7.5पर्यंत तर नेहमीच भाव राहतात, आणि ते वाढे तर 8, 8.5, 9पर्यंतही जातात. त्यामुळे तूर आणि हळद हे 2 पिकं असे आहेत की ते शेतकऱ्याला परवडणारे पिकं आहेत. थोडंसं याच्यात गवत झालेलं दिसते. त्यावर फवारणी केली होती तणनाशकाची, पण त्याचा काही परिणाम झालेला दिसत नाही. अर्थात निंदून घ्यायचं काम पडेल, तर निंदून काढावंच लागेल. तर अशा पद्धतीने यावर्षी जरी पाऊस झिमझिम स्वरूपात काय होईना, पण लागोपाठ चालू आहे. त्याचा परिणाम असं झालं की यावर्षी पिकंही चांगली आहेत. हवामान खात्याचा अंदाज होता की यावर्षी नेहमीपेक्षा काय एल नानो वगैरे असं काहीतरी त्यांनी नाव सांगितलेलं आहे, त्याचा प्रभाव म्हणून पाऊस कमी पडेल. कमी पडायलाच, कारण पाऊस अजूनही पूर जाईल, नदी नाल्यांना पूर जाईल अशा पद्धतीचं झालं नाही. बघूया काय होईल ते. सध्या तरी पिकांची पोझिशन चांगली आहे. आणखी 1-1.5 महिन्यात सोयाबीन काढायला येते. 2 महिने पेरून झालेले आहेत. जर असंच राहिलं तर उत्पन्नही चांगलं वाढेल, अपेक्षा आहे. निसर्ग साथ देईल. ओके.